पहिला, पुढील वाक्यात रिकाम्या जागी पर्यायांपैकी योग्य विभक्ती प्रत्यय लावून वाक्य पूर्ण होईल असा पर्याय निवडा. आपल्या मुला टिंबटिंब खूप शिकावे असे त्यांना वाटे. पर्याय क्रमांक 1 ने, पर्याय क्रमांक 2 त, पर्याय क्रमांक 3 नी, पर्याय क्रमांक 4 स, पर्याय क्रमांक 1 नी. प्रश्न दुसरा, विहिरी टिंबटिंब मासे सोडले. पर्याय क्रमांक 1 ने, पर्याय क्रमांक 2 स, पर्याय क्रमांक 3 चे, पर्याय क्रमांक 4 त, पर्याय क्रमांक 4 त. प्रश्न तिसरा, शरद टिंबटिंब क्रिकेटचा संघ तयार केला. पर्याय क्रमांक 1 ला, पर्याय क्रमांक 2 ने, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 ऊन, पर्याय क्रमांक 4 चा, पर्याय क्रमांक 2 ने. प्रश्न चौथा, घोड्या टिंबटिंब गवत खाल्ले. पर्याय क्रमांक 1 त, पर्याय क्रमांक 2 स, पर्याय क्रमांक 3 चा, पर्याय क्रमांक 4 ने, पर्याय क्रमांक 4 ने. खालील पर्यायातून योग्य विभक्ती प्रत्यय निवडून तो अधोरेखित शब्दास लावा. ज्याने अर्थपूर्ण वाक्य तयार होईल असा पर्याय निवडा. प्रश्न पाचवा, मोर पिसारा फुलविला. मोर. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 स, पर्याय क्रमांक 2 ने, पर्याय क्रमांक 3 चा, पर्याय क्रमांक 4 त, पर्याय क्रमांक 2 ने. प्रश्न सहावा, सरोवर राजहंस पोहतो. पर्याय क्रमांक 1 चा, पर्याय क्रमांक 2 शी, पर्याय क्रमांक 3 त, पर्याय क्रमांक 4 ला, पर्याय क्रमांक 3 त. खालील प्रत्येक शब्दाच्या विभक्तीच्या अचूक पर्याय ओळखा. आजोबांना. पर्याय क्रमांक 1 प्रथम, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 द्वितीया, पर्याय क्रमांक 3 तृतीया, पर्याय क्रमांक 4 चतुर्थी, पर्याय क्रमांक 4 चतुर्थी. प्रश्न आठवा, अभ्यासाने. पर्याय क्रमांक 1 द्वितीया, पर्याय क्रमांक 2 तृतीया, पर्याय क्रमांक 3 चतुर्थी, पर्याय क्रमांक 4 षष्ठी, पर्याय क्रमांक 2 द्वितीया. प्रश्न नववा, संध्याकाळी. पर्याय क्रमांक 1 पंचमी, पर्याय क्रमांक 2 षष्ठी, पर्याय क्रमांक 3 सप्तमी, पर्याय क्रमांक 4 संबोधन, पर्याय क्रमांक 3 सप्तमी. खालील विभक्ती ज्या पर्यायास लागू पडते तो पर्याय निवडा. प्रश्न 10 महेशने, पर्याय क्रमांक 2 घोड्याला, पर्याय क्रमांक 3 मुलांनो, पर्याय क्रमांक 4 पाखरे, पर्याय क्रमांक 2 घोड्याला. प्रश्न 11 पंचमी. पर्याय क्रमांक 1 पुण्याहून, पर्याय क्रमांक 2 देवाला, पर्याय क्रमांक 3 नागपुराला, पर्याय क्रमांक 4 तळ्यात, पर्याय क्रमांक 1 पुण्याहून. प्रश्न 12 खालील विभक्तीचे 4 प्रत्यय दिले आहेत. त्यापैकी विभक्तीचा कोणता पर्याय हा विभक्तीच्या 2 प्रकारात येतो ते शोधा. पर्याय क्रमांक 1 ना, पर्याय क्रमांक 2 ने, पर्याय क्रमांक 3 नो, पर्याय क्रमांक 4 न, पर्याय क्रमांक 4 न. प्रश्न 13 शाळेत वेळेवर यावे. या वाक्यात शाळेत या शब्दाचा विभक्तीचा अर्थ ओळखा. पर्याय क्रमांक 1 करता, पर्याय क्रमांक 2 अधिकरण, पर्याय क्रमांक 3 करण, पर्याय क्रमांक 4 संबंध, पर्याय क्रमांक 4 संबंध. प्रश्न 14 बंड्याने अंगणातील कुत्र्याला दगड मारून हाकलले. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा. पर्याय क्रमांक 1 कुत्रा, पर्याय क्रमांक 2 कुत्रे, पर्याय क्रमांक 3 कुत्र्या, पर्याय क्रमांक 4 कुत्री, पर्याय क्रमांक 2 कुत्रे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा भक्तीचा अर्थ सांगा. सैनिकांनो पुढे चला, पुढे चला. पर्याय क्रमांक 1 हाक मारणे, पर्याय क्रमांक 2 करता, पर्याय क्रमांक 3 कर्म, पर्याय क्रमांक 4 संप्रदान, पर्याय क्रमांक 1 हाक मारणे. बाबांनी विमानाने प्रवास केला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विभक्तीचा अर्थ कोणता. पर्याय क्रमांक 1 अधिकरण, पर्याय क्रमांक 2 करण, पर्याय क्रमांक 3 संप्रदान, पर्याय क्रमांक 4 अपदान, पर्याय क्रमांक 2 करण. खालीलपैकी कोणता विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत. पर्याय क्रमांक 1 द्वितीया व तृतीया, पर्याय क्रमांक 2 चतुर्थी व षष्ठी, पर्याय क्रमांक 3 पंचमी सप्तमी, पर्याय क्रमांक 4 द्वितीया व चतुर्थी,
पर्याय क्रमांक 4 द्वितीय व चतुर्थी. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखा. म्हणाली अमरावतीहून कालच आली. पर्याय क्रमांक 1 अधिकरण. पर्याय क्रमांक 2 अपदान. पर्याय क्रमांक 3 संबोधन. पर्याय क्रमांक 4 कारकड. पर्याय क्रमांक 2 अपादान. खालीलपैकी कोणत्या शब्दास द्वितीय विभक्तीचा प्रत्यय लाभ आहे? 2 अचूक पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 1 हत्तीस. पर्याय क्रमांक 2 गावाला. पर्याय क्रमांक 3 महेश. पर्याय क्रमांक 4 फुलाट. पर्याय क्रमांक 2 गावाला. पर्याय क्रमांक 1 हत्ती. प्रश्न 20वा. खालीलपैकी कोणता नामास संबोधन विभक्तीचा प्रत्यय लावून शब्द तयार झाला आहे? 2 अचूक पर्याय निवडा. आजोबांनी. पर्याय क्रमांक 2 मुलांनो. पर्याय क्रमांक 3 प्रथमेश. पर्याय क्रमांक 4 प्रश्नात तुगुन. पर्याय क्रमांक 2 मुलांनो. पर्याय क्रमांक 3 प्रथमेश. धन्यवाद.